महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सर्वोच्च कळसुबाई शिखरावर यावर्षी 51 दिव्यांग यशस्वी चढाई करणार आहेत. शिवऊर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने प्रत्येक वर्षी 31 डिसेंबर रोजी कळसुबाई शिखरावर फक्त दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांनी सन 2010 साली या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली होती. राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्र करून 31 डिसेंबर रात्रीचा 31st साजरा करण्यासाठी 5400 फूट उंच असलेल्या कळसुबाई शिखर माथ्यावर रात्रीचा मुक्काम तंबूत ठोकण्यात येतो. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी सकाळी नववर्षाच्या सूर्योदयाचे स्वागत जल्लोषात साजरा करण्याचा हा अनोखा उपक्रम गेल्या 15 वर्षांपासून राबविण्यात येतोय. या अनोख्या ऊर्जा मोहिमेमध्ये आतापर्यंत तब्बल 500 पेक्षा जास्त दिव्यांगांनी सहभाग घेऊन कळसुबाई शिखर सर केले असल्याची माहिती सचिव कचरू चांभारे यांनी दिली. यंदा देखील शिवऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर राज्यातील दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत 50 पेक्षा जास्त दिव्यांगांनी नाव नोंदणी केली आहे. ही ऊर्जा मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे, कचरू चांभारे, जगन्नाथ चौरे, मच्छिंद्र थोरात, जीवन टोपे, सुनील वानखेडे, अंजली प्रधान, कल्याण घुलक, सागर बोडके, केशव भांगरे, विजय पाटील, राजेंद्र चौधरी, सतीश आळकुटे, लक्ष्मण वाघे, विवेक गुंड, ज्ञानेश्वर डगळे, उमेश खापरे हे परिश्रम घेत आहेत. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राचं एव्हरेस्ट अर्थात सर्वोच्च कळसुबाई शिखर 1646 मीटर म्हणजे 5400 फूट उंचीवर असलेले हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ख्यातनाम असलेलं भंडारदरा अकोले तालुक्यातील बारीगाव जहांगीरदार वाडी गावातील कळसुबाई शिखर.